सुरुंगपाडा टीमने टॉस जिंकला, त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीम करेल इथे फलंदाजी। या अगोदरच्या सत्रामध्ये तुम्ही अर्णव ठाकूर याच गावचे उत्तम समालोचक, खूप छान कामगिरी ते करतायत आणि रोशन पाटील सर या विभागाचा आपण संपूर्णपणे विचार केला, नुसता हा विभागच नाही तर पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, हा आवाज प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये दुमदुमतोय। अर्थातच रोशनजी पाटील सर ताऱ्याचे आपले आभार। आणि आपण जाऊया मॅचकडे। स्कोरर मित्र आमचे जोडले गेलेत पराग थळी, 24 लाईव्ह इव्हेंटची टीम ज्यांनी नुकताच दुबई वारी केले, छान एक कॉर्पोरेट इव्हेंट त्यांनी मात्र तिथे साकारला। संदेश पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व शिलेदार होते आणि ती टीम या स्पर्धेसाठी आमदार चषकासाठी इथे जोडली गेलेली आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 प्रकाश ज्योतातील टेनिस क्रिकेटचे हे सामने 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। काल या स्पर्धेचा शुभारंभ झाला। पनवेलचे आमदार, दमदार आमदार, सलग 3 वेळा जे निवडून आले, जनतेने त्यांच्यावरती विश्वास टाकलाय, ते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयांचे पुरस्कर्ते अर्थातच देणगी आम्हाला पुरस्कृत केलेले, त्यांचे आभार। येत्या रात्रींमध्ये अर्थातच उरणचे आमदार महेश शेठ बालदी आणि त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार, संसद रत्न खासदार, 3 वेळा त्यापेक्षा अधिक संसद रत्न पुरस्कार ज्यांना मिळाले ते अर्थातच श्रीरंग उर्फ आप्पासाहेब बारणे यांची देखील उपस्थिती या क्रीडा मंचावरती लाभेल। इतकं दमदार असं आयोजन आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी केळवणेच्या वतीने। चला मॅच सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका। आजच्या रात्रीतील हा चौथा सामना आहे। सर्वाधिक धावा करणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, हे लक्षात असू द्या। पहिला सामना जिंकला शिवशक्ती धाकटी जुईने, त्या मॅचमध्ये धावा होत्या 47। दुसरा सामना जिंकला तो अष्टविनायक ओवळे, त्यामध्ये धावा होत्या 35। तिसरा सामन्यामध्ये धावा झाल्या अजनबी ओवळेच्या सुरुवातीला 53 आणि 54 धावांचा पाठलाग केलाय तो जरीमरी खोपटे, म्हणजे सर्वाधिक धावा आहेत त्या जरीमरी खोपटेच्या। अर्थातच सेकंड राऊंडची एक मॅच खुली झाली। हा चौथा सामना आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरोधात प्रतीक 11 सुरुंगपाडा। सर्वांचं सहर्ष स्वागत। भारतीय जनता पार्टी केळवणेच्या वतीने आपलं या क्रीडा नगरीमध्ये सर्व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत। पंच इथे इशारा देतात मॅच धीम्या गतीचा पहिला चेंडू, लेफ्टी बॉलर आलाय गोलंदाजीसाठी प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाकडून। या टीमचा प्रमुख गोलंदाज अलंकार तांडेल आलाय आणि पहिला चेंडू मला असं वाटते की अलंकारिक त्यांनी टाकलाय लेफ्टी बॅटरसाठी। ओव्हरपिच बॉल मिड विकेटच्या दिशेने, चांगला थ्रो आणि ते पहा, यस, विकेट कीपर साठी थोडी ऑफवर्ड पोझिशन होती। धावसंख्येचा श्री गणेशा मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी। सलामीची जोडी रणजित पाटील आणि राष्ट्रुल मात्रे। ऑन स्ट्राइक रणजित, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गोलंदाज अलंकारच्या विरोधात फटका इथे फसलाय। पहिला धक्का मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला। केलवणे गावाला आमदार चषक ठेवला, याचा केलवणे गावाला आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला, आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला। हे दमदार असं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय या स्पर्धेचं, उरण पनवेल आमदार चषक 2024 भारतीय जनता पार्टी केळवणे। आणि प्रामुख्याने या स्पर्धेसाठी युवकांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे। युवक नेहमी क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करतात, अगदी आपण पाहतोय क्रिकेटवरती सर्वांचं निस्सीम प्रेम आहे आणि अनेक ठिकाणी स्पर्धा चालू आहे, तरी सुद्धा या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी आहे, ही गोष्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेते। एक वरती एक नवीन बॅटर कुणाल घरत गेल्या मैदानावर।
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलरने अपील केली नाही, परंतु त्याच्या साथीदाराने अपील केली होती. चांगला प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. काही गोलंदाजी चालू आहे अलंकार तांडेलची. पहिल्या षटकात सुरुंगपाडा संघाकडून ऑप्शनच्या बाहेरचा इम्पॅक्ट. खरं तर आय लेवल बॉलिंग, गतीपेक्षा टप्प्यावरती निर्भर आहे तो अलंकार. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. स्कोर 2. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. बॅटच्या अगदी खालच्या हिस्स्याला चेंडू लागला आणि फलंदाज बाद होईल तो राष्ट्रकुल. काही गोलंदाजी चालू अलंकार तांडेलची. प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाकडून. खरं तर उलवेनोड परिसरातील हा संघ मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. 2 महत्त्वाच्या विकेट मात्र गेल्यात. पहिला बाद झाला रणजित, त्यानंतर राष्ट्रकुल सलामीची जोडी गारद करण्यामध्ये यश मिळालंय ते अलंकार तांडेलला. नवीन बॅटर कुणाल घरत गेलाय, पंकज घरत गेलाय, माफी असावी. कुणाल अगोदरच खेळपट्टीवरती. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला आणि ते पहा चुकीचं कॉलिंग, परंतु निश्चितच फलंदाज पोहोचलाय. थोडी घाई केली होती कुणालने, क्रीज अगोदरच सोडली होती. ओव्हरपिच बॉल लेग स्टिक वरती होता. मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफचा प्लेअर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु हातातून चेंडू निसटला. बेल्स उडाल्या, तत्पूर्वी फलंदाज तिथे पोहोचला. शेवटी शेवटचा चेंडू आला इथे निर्धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अलंकार तांडेलने धाव दिल्या. फक्त 1 विकेट घेतली, 2 विकेट घेतल्या आणि फक्त 1च धाव दिली. ऐकायला मिळतील जेव्हा DJ श्रीकांत आमच्या समवेत असतील. मराठी गाण्यांचा त्यांच्याकडे एवढा मोठा स्टोरेज आहे, एक बाहेर निघतील. आता 1 धाव दिली ती मात्र अलंकार तांडेलने. 1 धाव होती एक्स्ट्राच्या स्वरूपात, म्हणून धावा आहेत त्या 2 मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमच्या. टोटल 2 आहेत. विकेट गेल्यात 2. थोडा संकटात आहे हा संघ. अतिश मते आलाय गोलंदाजीसाठी. कुणाल आणि पंकजला इथे डाव सावरावा लागणार आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचा. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडा खाली राहिला हा चेंडू. अपेक्षापेक्षा उसळी घेतली नाही. डॉट बॉलची होते ते सांगत आतिश मते. चांगली सुरुवात करतो आपल्या ओव्हरची. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा उरण पनवेल आमदार चषक. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, आयोजक उपस्थित आहेत, आनंद घेतात या क्रीडा स्पर्धेचा. समोर खेचला फटका. लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या डोकरून बॉल सीमारेषा पार. कुणाल घरतच्या बॅटमधून पहिला षटकार खारकोपर टीमसाठी. फेब्रुवारी शिवजयंती. फटका इथे फसला. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर येतोय, कॅच खाली आणि ते कुणाल घरतला देखील माघारी परतावं लागेल. प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज अतिश मतेने षटकाराला. त्यानंतर फलंदाज बाद. कुणाल घरत धावसंख्या 8, विकेट गेल्या 3. साथ दिली या चषकाला. केलवणे गावच्या ग्रामस्थांनी साथ दिली या चषकाला. दमदार असं गीत आपण ऐकतोय आमदार चषकाचं. खूप छान. सर्व युवकांची नावं या गाण्यामध्ये आहेत, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांच्या सर्वांच्या सहकार्याने,
ज्यांच्या सर्वांच्या पाठीराख्याने अर्थातच ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या संपन्न होताना पाहतो आपण. हे दुसरं पर्व या स्पर्धेचं. 8 वरती 3 सलामी वीर गारद झालेत. बाउन्सरचा इथे वापर केलाय. ग्रंट साऊंड अगदी आपण ऐकतोय अतिश मतेचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीक पाटील जो बॅटिंगसाठी दाखल झाला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी. या संघाचा हा प्रमुख खेळाडू आहे. सध्याच्या घडीला पंकज घरत आणि प्रतीक पाटील ही जोडी सध्या मैदानावर खारकोपर टीमसाठी. धावसंख्या 8, विकेट 3 आहेत. दबाव वाढलाय आणि ते वाढवण्याचं काम देखील केलंय या दोन्ही गोलंदाजांनी, खास करून अलंकारने. बॅटची कडा निश्चितच विकेट कीपर. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल की कुटपट आज झेल होता. आक्रमण तर करण्याचा विचारच होता तो प्रतीकचा. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि अगदी यष्टीरक्षकाच्या समोर हा झेल होता. थोडं कठीण काम आहे यष्टीरक्षकासाठी असे समोरचे झेल घेणे. शेवटचा चेंडू 6 धावा दिल्यात. लोअर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने इथे आला. क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न केले त्याने परंतु शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रतीकच्या बॅट मधून येतोय चौकार. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 12, विकेट गेल्या 3. बेधडक नेता या महाराष्ट्राने दिला तो अर्थातच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे. श्रीराम मंदिराचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते 22 जानेवारीला सत्यात उतरलं, त्यामागचे सर्वात मोठे शिलेदार अर्थातच स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि ते स्वप्न सत्यात कुणी उतरवलं असेल तर अर्थातच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान. आडव्या बॅटने बॉल फेकून दिला. व्हॉट अ शॉट. गुडघे टेकून बॉल सीमा पार. पंकज घरतचा तडाखा. खारकोपरचा ब्रँडेड सिक्सर. आयोजक विक्रांत म्हात्रे, भारत ठाकूर आयोजक हायनेकर. योगेश घरत, राजेश घरत, सागर ठाकूर आयोजक विक्रांत म्हात्रे. थँक्यू. काय फटका खेचलाय तो पंकज घरतने. ठोकलाय ते षटकार. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अलंकारने ते केले. कमबॅक डॉट बॉलची होते ते सांगता. बॉल चालला मिड विकेटला. 1 धाव इथे जोडली जाणार. एकेरी धावसंख्येने स्कोर 19. बाईकची चावी सापडले. MH46 BL 4434. हा 0034 गौरांश नावे चावीवर. पंचांकडे जोरदार अपील परंतु इथे पंच सांगतात की बॅटची कडा घेतले म्हणून फलंदाज इथे नाबाद असेल. एकेरी धाव इथे जोडली जाते. विकेट गेल्या. 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या. तिसऱ्या षटकात धावा यायला सुरुवात झाली. अलंकारच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. आक्रमण करण्याच्या इराद्याने सध्या बॅटिंग करतोय तो पंकज घरत. अपेक्षा खूप आहेत खारकोपर टीमला. पहा टप्पा किती अचूक ठेवलाय. आय लेवल बॉलिंग इथे सध्या चालू आहे. गती नाहीये या गोलंदाज अलंकारकडे परंतु हलकीशी फ्लाईट देत असताना चकमा देतोय तो फलंदाजांना. लेफ्टी बॉलरला निसर्गदत्त देणगी असते. टप्पा पडल्यानंतर त्यांचा चेंडू बाहेर निघतो. त्या निसर्गदत्त देणगीचा फायदा उचलताना दिसतो अलंकार तांडेल. 20 धावा, विकेट 3 खारकोपर टीमच्या. हल्ल्याने थोडी शॉट केली होती. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. पंकज घरत इथे फसलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 20. हॅलो. या दरम्यान इंद्रायणी सामाजिक संस्थाचे आदरणीय सुशील शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत आणि त्याचबरोबरने
उल्वानोड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धनसन्मान्य निलेश शेठ खारकर आपण आला असता तर आपलंही मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बघा पुढचा सामना उल्वे आणि त्यांच्या बरोबरीने जो संघ आहे भेंडकर, जय हनुमान भेंडकर आणि नीलकंठेश्वर उल्वे दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिला कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल मिड इनिंगमध्ये. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या त्या 20, विकेट गेल्या 4. असं वाटलं पंकज घरत आक्रमण करेल, परंतु तो देखील बाद झाला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अलंकारच्या विरोधात, परंतु लॉंगॉनला त्याचा झेल घेतलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. नीलकंठेश्वर उल्वे विरोधात जय हनुमान भेंडकर. चौथं षटक गोलंदाजीसाठी आशिष मते आणि ते बॅटची कडा, फलंदाज बाद होईल तो प्रतीक पाटील. मोठा धक्का मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. बॅटची आतमधली कडा घेतली होती ती प्रतीक पाटीलची आणि चांगला झेल घेतला विकेट किपरने. अतिश होता विकेट किपर. खरं तर आतमधली कडा घेतल्यानंतर कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे, परंतु हा झेल त्याने कंप्लीट केला. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले गोलंदाजाने. सचिन तांडेलसाठी पारितोषिक आहे. झेल घेतला तर विजय ठाकूर यांच्याकडून 200 रुपये. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पहा. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू अपील करतोय. त्याला असं जाणवलं की कदाचित बॅटची कडा घेतले की काय. डॉट बॉलची होते ते सांगत आघाडीचे सर्वच 5 फलंदाज बाद झालेत. रणजित पाटील, राजतुल मात्रे, कुणाल घरत, पंकज घरत, प्रतीक पाटील, परंतु सध्या सुमित पाटील आणि सागर घरत ही जोडी मैदानावरती आहे. अमर घरत आहे, माफी असावी. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीम कडून हा वेगवान चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला इथे झेल घेतला जातोय. फलंदाज बाद होईल तो अमर घरत. धक्का क्रमांक 6. कोणताही फलंदाज जबाबदारीने खेळलाच नाही. आज प्रत्येक फलंदाज गेला मैदानावरती, त्याने चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला. विकेट टिकून कोणीच खेळला नाही. खरं तर एक नामवंत संघ आहे खारकोपर, मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. सर्वच फलंदाज नेहमी आपण पाहतो पनवेल तालुक्यात किंवा इतरही ठिकाणी जेव्हा खेळतात तेव्हा त्याच्या नावाचा गावाचा डंका ते वाजवत असतात, परंतु आज प्रतीक 11 सुरुंगपाड्याच्या गोलंदाजांनी अलंकार असेल, त्याचबरोबरीने अतिश असेल, आशिष असेल, या तीनही गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजीचं कंबरड मोडलंय. 20 वरती 6 विकेट घेतल्या. चौथं षटक चालू आहे. नामुष्की उडावले ती सध्याच्या घडीला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, परंतु हे विसरून चालणार नाही. या टीमचा देखील बॉलिंग अटॅक तितकाच तगडा आहे. फ्लाईट दिली बॉलला, फिरकी पट्टू आहेत या टीमकडे. हा देखील आशिष मते फिरकी देतोय चेंडूला. सलग चौथा चेंडू टाकले त्याने डॉट. विकेट घेतल्यात आतापर्यंत ओव्हरमध्ये 2 मेडन ओव्हर काल आपण पाहिल्यात. आज एखादी मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? या अगोदर देखील एक मेडन ओव्हर टाकले निलेश गायकवाडने. पुन्हा फ्लाईट दिली, फसवा चेंडू, लेग ब्रेकचा इथे वापर. फिरकीचं जाळं रचणाऱ्या मंगेश स्पोर्ट्स खारकोपरच्याच विरोधात फिरकीचा अटॅक सध्या चालू आहे आशिष मतेकडून. लोहा लोहे को काटताय असं म्हणतात आणि तेच आशिष मते करतोय. बागफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडू इथे फक्त ढकललाय. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती. फक्त 1 धाव. अंडरआर्म थ्रो बराच उंचीवरून इथे फेकलाय. शेवटच्या बॉलवरती 1 धाव.
आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमची धावत संख्या ते 21, विकेट गेल्यात 6. पुढचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गेल्यात 6 आतापर्यंत. किमान या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा, 35-38 धावसंख्येपर्यंत निश्चितच मजा येईल मग, कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचा. परंतु त्या गोलंदाजांना पाठबळ सामर्थ्य मिळण्यासाठी किमान 35च्या पलीकडे पोहोचणं फार गरजेचं आहे. धावसंख्या ते 21. माझे स्कोरर मित्र मला इथे करेक्ट करतायत. 2 मेडन ओव्हर काल झाल्या आणि आजही 2 मेडन ओव्हर झाल्यात. आजची सुरुवातच मेडन ओव्हरने केली दीपेश घरतने आणि त्यानंतर निलेश गायकवाड, धाकटी जुईचा दीपेश घरत, निलेश गायकवाड अष्टविनायक ओळेचा, या 2 गोलंदाजांनी 2 मेडन ओव्हर टाकल्यात आणि काल रोहित घरतने. खोलात टाकला होता चेंडू. काय गोलंदाजी राहिले प्रतीक 11 सुरंगपाडा टीमची. अगदी जासईच्या बाजूला असलेलं हे गाव, जासई ग्रामपंचायतमध्येचे सुरुंगपाडा, आणि या सुरुंगपाड्याच्या गोलंदाजांनी मंगेश स्पोर्ट्स खारकोपरच्या फलंदाजीला डायरेक्ट सुरुंग लावलाय. पहा हे फलंदाज काय आक्रमण करतात. प्रतीक पाटील असेल, रणजित असेल, राजतुल, कुणाल, पंकज खतरनाक फॉर्म मध्ये आहेत, परंतु या फलंदाजांना एकही मोठा फटका खेचू दिलेला नाहीये. 21 वरती 6, 22 वरती 6. 5वं षटक आशिष मते. पुन्हा ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला, तरी सुद्धा डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट होतोय. सुरुंगपाडा संघाचे पाठीराखे या क्रीडांगणावरती उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा. 22 धावा. सचिन तांडेल गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकात. या अगोदरचं षटक टाकलं होतं ते आशिष मतेने. लोअर फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने धावत आलाय. मिसफील्ड. दुसरी धाव घ्यायचे, धावा करायच्याच आहेत, त्यासाठी सध्या धाव चालू आहे दोन्ही फलंदाजांची. सुमित कडून या 2 धावा जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचेल 24 वर. एखाद षटकार, एखाद चौकार. 35 पर्यंत, 35-37. कारण पहिला सामना 37 जरी, दुसरा सामना 37 जरी झाल्या होत्या तरी सुद्धा लास्ट ओव्हर पर्यंत सामना गेला होता. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेने. याच फटक्यांची नितांत गरज होती मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला आणि सुमित पाटीलच्या बॅटमधून आलाय इथे धमाका षटकार. परिस्थिती होती जेव्हा दुसरा सामना चालू होता. शेवटी आलेला यश मिस्त्री मला अजूनही आठवतोय. भवरा संघाचा, ज्याने 3 चेंडूंमध्ये 12 धावा कुठल्या होत्या. हा देखील बॅटर तेच करेल का? 2 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा झाल्यात. 38-40, 35-40. मजा येईल मग या सामन्यामध्ये. खरं तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचा आपण विचार केला तर फिरकीपट्टू या टीमकडे, परंतु याच संघातील फलंदाजांच्या विरोधात फिरकीचं जाळं रचलं या टीमने, अर्थातच सुरुंगपाडा टीमने. 30 धावा. विकेट गेल्यात 6. लास्ट 2 बॉल्स. पुन्हा तोच प्रयत्न होता. वेगवान चेंडू सचिन तांडेल कडून, त्याने धावा दिल्यात 9. लास्ट बॉल बाकी आहे. 30 झाल्यात. एकाच षटकार. 36 पर्यंत. वेगवान चेंडू आणि ते बीट करतोय बॅटरला. लास्ट बॉल वरती देखील एकही धाव दिलेली नाहीये सचिनने. पहिलं सत्र ते समाप्त झालंय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमने फलंदाजी करत असताना बऱ्याच चुका केल्या. हॅलो. धावा झाल्यात त्या 30. विकेट गेल्यात 6. चला भेंडकर टीमचा कॅप्टन या आपण आणि
उल्वे संघाचा कॅप्टन निलकंठेश्वर उल्वे, निलेश शेठ खारकर यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि खऱ्या अर्थानं पनवेलचे हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, आमदार महेश शेठ बालदी साहेबांना आपले आदर्श मानणारे समाजसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व उल्वानोड निलेश शेठ खारकर यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती कॅप्टन चला टॉससाठी या. पॅडीभाई, प्रतीश, ऐलेश एखादा सदस्य आपला पाठवा. कॅप्टन किरण पाटील आपला कॅप्टन पाठवा. सुशीलजी राऊत साहेब इंद्रायणी सामाजिक संस्थेचे खरंतर सर्वे सर्व आणि माजी सरपंच कंबुसरे सुशीलजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी उल्वे संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण लवकरात लवकर यायचं आहे. बघा इथे जो कॅप्टन लेट आला त्याला पॅनल्टी आम्ही घोषित केले, त्यामुळे उल्वे संघ आपण लवकरात लवकर. निलेश शेठ आपला कॅप्टन पाठवा आणि तुम्ही या व्यासपीठावर आपलंही स्वागत. खरं तर उल्वा नोडमध्ये आपण जर का गेलात तर दमदार योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलं आहे ते निलेश शेठ खारकर, युवा खरं तर नेतृत्व उल्वा नोडचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्यांचं या ठिकाणी आगमन. चला कॅप्टन उल्वे आणि एका बाजूने भेंडकल. जय हनुमान भेंडकळ विपक्ष निलकंठेश्वर उल्वे NCC उल्वे. चला बालाबाय कॅप्टन आणि आमचे KGSC 11 ग्रुप तुषार 11 KGSC ग्रुपचे पुरस्कर्ते समाधान पाटील. बॅटर पाठवा मैदानामध्ये, सुरुंग पाडा लगेच टॉस केला जाईल. समाधान पाटील चला या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बालाभाई बेस्ट ऑफ लक. कॅप्टन भेंडकळ तुम्हालाही शुभेच्छा. सामना 5 षटकांचा असेल. एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल बीमर आणि रनआउटसाठी. चला बॉल द्या. समाधान पाटील चला आमचे पुरस्कर्ते. छापा कॉल आणि काटा आला बाला. खतर अभिनंदन. फक्त निर्णय सांगायचा तुमचा काय टीमला विचारून. बेस्ट ऑफ लक तुम्हाला शुभेच्छा. आणि इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय निलेश शेठ खारकर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी साईराजी माली यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते निलेश शेठ खारकर भारतीय जनता पार्टीला लाभलेलं खरं तर युवा तरुण तडफदार असं नेतृत्व, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश शेठ शुभेच्छा तुम्हाला. आणि इथे आपण खरं तर सन्मान घेत आहोत. हार्ड लक. काही गोष्टी होतात बॅट पॅचमध्ये. निलेश शेठ यांचा हा सन्मान. मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिले दोस्ती चषक खरं तर मोरावाच्या स्पर्धेमध्ये मैदानावरती त्या दोस्ती चषकाचे दमदार आयोजक धीरज शेठ ओलेकर आणि एका बाजूने निलेश शेठ खारकर A1 जोडी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिली. दमदार आयोजन. थँक्यू सो मच निलेश शेठ. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. प्रतीक 11 सुरुंग पाडा संघाची सलामीची जोडी दाखल झाले आणि त्यांच्या समोर टार्गेट सेट करण्यात आलंय 31 धावसंख्येचं. 5 ओव्हर 30 चेंडूमध्ये 31 करायचे. या आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा सेकंड इनिंगसाठी रोशन पाटील सरांना. धन्यवाद. डावाला सुरुवात. पहिला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी एज लागून फ्लाय स्लिपला. रन मात्र नाही आहे. टार्गेट जरी कमी असलं तरी इथे संघर्ष करावा लागेल. कारण दोस्ती चषक स्पर्धेमधला सामना मला आताही आठवला गणेशपुरी आणि खारकोपर. खरं तर याच खारकोपर संघाने अक्षरशः घाम फोडला होता गणेशपुरी टीमला. तर त्या ठिकाणी धावांचा पाठलाग करताना लो स्कोरिंग मॅच होती. आणि इथे या इनिंगमध्ये प्रतीक आणि विशालची 3 षटकं फार निर्णायक राहतील या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये. नो बॉल कॉल. पंचांचा इशारा नो बॉलचा आला. ओव्हर स्टेपिंग. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओव्हर स्टेपिंगचे सर जवळजवळ 10च्या वर नो बॉल आले. हा एक वैशिष्ट्य राहिला या इतिहास राहिला या स्पर्धेचा. आणि इथेही ओव्हर स्टेपिंगचा नो आला आहे कॉल. त्यामुळे 1 रनने अकाउंट ओपन होईल. फ्रीडचा बॉल पुढचा असेल. आणि खारकोपर संघ म्हटलं की खारकोपर संघाचे खंदे समर्थक आधारस्तंभ सुधीर शेठ ठाकूर, भारतीय जनता पार्टीच्या आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व उल्वानोड, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. रोशनजी म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या संघासोबत नेहमी त्यांचं योगदान राहिलं. आणि इथे आपण पहिला फ्रीडच्या बॉलवरती सिंगल आली. एंड बदलला आणि डावाला सुरुवात केली मैदानामध्ये. आतमध्ये आतिश मते या फलंदाजाने. वैभव तांडेल आणि आतिश हे 2 खेळाडू. टार्गेट 31चा आहे. 31
धावांचा पाठलाग करायचा आहे. लो स्कोरिंग मॅच तुम्ही मैदानामध्ये पाहताय. स्टेप आउट झाले. ऑन साईडला बॉटमहँडचा वापर करत हा फटका सजवलाय. डीप मध्ये कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग. एक रन त्या ठिकाणी मिळेल. पंकज त्या ठिकाणी होते. अतिशय चपळ असे खेळाडू. चांगली फिल्डिंग केली आणि एक रन मात्र या बॉलवरती आली. एका रनने मात्र संघ पुढे चाललाय. टोटल धावा धावफलकावरती बिनबाद 3. यावेळेस बॅकफुटला गेले. जागा बनवली. विशालच्या अगदी बाजूने एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आला. 4 धावा चौकार. चार वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्षनेते झालेले खरतर अग्री हृदय सम्राट. हा फटका बघा. क्लास एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स आपण पाहता. फलंदाज आहे त्या ठिकाणी. आतिश मतेच्या बॅटमधून आला हा एक्स्ट्रा कव्हरला सुपर डुपर षटकार. जन्माला आले आणि खऱ्या अर्थानं स्वतःसाठी न लढता संघर्ष केला त्याने. करता मग पहिला त्या ठिकाणी स्वार्थासाठी केला नव्हता. संपूर्ण शेतकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमक झाला. आतिश मते हा खेळाडू आणखीन एक चौकार येतोय. बॅटिंग करताना प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमला. तमाम आगरी कोली कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच डाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आणि जासई परिसरातला हा संघ आहे. मैदानामध्ये खेळतोय सुरुंगपाडा. कौतुक करावं लागेल आकाश पाटील आणि टीम सर्व खेळाडूंचं. इथे मात्र आतिश मते थोडासा आक्रमक झाला. पहिल्या ओव्हरमध्ये संघाचा आघाडीचा आणि प्रमुख गोलंदाज प्रतीकवरती आक्रमण केलं. 17 आल्या. आता फक्त आणि फक्त 24 चेंडूमध्ये करायच्या त्या ठिकाणी 14 धावा विजयासाठी. 31चं टार्गेट आहे आणि आजच्या रात्रीमध्ये आय थिंक उच्चांक राहिला खोपटे संघाच्या नावावरती, ज्याने कदर 54 धावांचा पाठलाग केला होता. तो उच्चांक राहिला आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये अजून एक सामना पेंडिंग आहे. उल्वे विपक्ष भेंडकल. चला उल्वे संघाचा निर्णय बाला काय इशारा आम्हाला करा. फिल्डिंग की बॅटिंग? उल्वे संघाचा डिसिजन पेंडिंग आहे. निलेश शेठ तुमचा निर्णय पेंडिंग आहे. जो का निर्णय असेल आम्हाला कळवा आणि लगेच पुढचा सामना संपला की मैदानात आबा की आज बरोबर अगदी वेळेवरती प्रत्येक सामना इथे संपन्न होतोय आणि आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक संघानं इन्व्हाइट केलं. विशाल आला. विशालचंही स्वागत करायचं होतं मोठ्या फटक्याने. धीम्या गतीने बॉलला ऑफ ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हरला बॉल चाललाय. रन मात्र मिळाली. सिंगल सेन्सिबल क्रिकेट. वैभव तांडेलने डोक्याचा वापर केला. सिंगल घेत आतिश मतेला त्या ठिकाणी स्ट्राईक दिले आणि तिथे मात्र तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. फक्त आणि फक्त 13 धावांची गरज विजयासाठी बॅटिंग करताना सुरुंगपाडा टीमला. स्विचिटचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला फटका. गॅपमध्ये चाललाय बॉल. डीप कव्हरला बाउंडलाईनच्या बाहेर. आतिश मते अनस्टॉपेबल इनिंग खेळतोय. आणखीन एक चौकार होतो सुरुंगपाडा टीमला. चार धावा आल्या अतिशय माध्यमातून आणि 4 रनने मात्र समीकरण अतिशय सोपं होत चाललंय. स्टेप आउट झाले. ऑन साइडला लॉफ केला बॉलला. आणखीन एक उत्तुंग असा फटका येतोय आतिश मतेच्या बॅटमधून. षटकार. फटका सजवला असं वाटलं तर सामना होईल, कारण 3 षटक हे प्रतीक आणि विशालचे होते आणि परंतु पहिल्या षटकामध्ये 17 आल्या आणि त्यानंतर विशालमध्ये देखील आक्रमण करताना आपण पाहता आतिशला 8 मध्ये 25 केल्या त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी. आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. स्टेप आउट झाले होते. विकेट किपर कडून चूक झाली. आता बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंची तर थोडीशी डळमळी झाली. आत्मविश्वास कमी तुम्हाला पाहायला मिळेल कारकोपर संघाच्या खेम्यामध्ये. थोडासा आपण पाहिला प्रचंड बॅकफुटला, थोडासा म्हणण्यापेक्षा जास्त बॅकफुटला गेलाय मैदानाच्या आतमध्ये कारकोपर संघ. विजयाकडे
मार्गक्रमण करतोय. सुरुंगपाडा संघ बिग हिट करायचा बॉल उंच गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले, टिपला झेल आणि संपला या ठिकाणी आतिश मते या खेळाडूचा खेळ. परंतु जाता जाता 28 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार होऊ द्या आतिश मते या खेळाडूसाठी. करून दिला आतिश मतेने. या दरम्यान धीरज कोळी यांचं इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. संतोष दादा कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन. अतुल दादा घरत यांनाही विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत. इथे बॉल खोदून काढायचा होता. एज अँड टेकन फ्लाय स्लिपला बॉल चाललाय. झेलबाद झाला. आल्या पावली माघारी परतावा लागेल फलंदाज अलंकार तांडेलला. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. आता 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 रनची गरज. सामना पूर्णपणे आपण जर पाहिला खुला केला पहिल्याच 2 ओव्हरमध्ये आतिश मतेने. माऊली साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर अर्जुन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. माऊली साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर अर्जुन दादा आपण या आपलं मनपूर्वक स्वागत. काल DJ सॅम यांचं इथं आगमन झालं होतं. माऊली साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर त्यांचं इथं आगमन. बेस्ट ऑफ लक टीम उल्वे. संपूर्ण स्क्वॉड सज्ज आहे पुढच्या लढतीसाठी. 18 चेंडू आणि फक्त 3 रनचं समीकरण. इथे फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला बॉलला. 2 धावा होतील की 1 होईल. पहिली रन घेतली. दुसरा रनचा कॉल झाला आणि दुसरी रन देखील कंप्लीट स्कोर लेवल. फक्त सिंगल रनची गरज. उल्वे संघ निर्णय काय आपला फील्ड फर्स्ट. चला त्या ठिकाणी भेंडकर संघ आपण खेळाडू कक्षाकडे चला. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ऐलेश मात्रे बेस्ट ऑफ लक तुम्हाला सर्व खेळाडूंना पुढच्या मॅचसाठी. 1 रनची गरज मैदानामध्ये आहे. किरण पाटील प्रतीश पाटील यांना आपण पाहत आहे कदा स्क्वॉडमध्ये. दमदार असं योगदान त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आपण पाहिला हा फटका फसला आहे त्या ठिकाणी गल्लीमध्ये. सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू. आणखीन एक धक्का बसला. अजून प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी टीम सुरुंग पाडाला. बाकी आहे 16 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा लवकर. चला मैदानामध्ये नवीन खेळाडू फक्त एकच करायचे आहे आणि पूर्णपणे बॅकफुटला खारकोपर संघ चाललाय. नवीन खेळाडू सचिन तांडेल यांना आपण पाहत आहे. 10 क्रमांक जर्सी मैदानाच्या मध्ये दाखल होताना त्यांनाही आपण पाहू शकाल. 1 रनची गरज. आज आपण पाहत आहे खरतर भारतीय जनता पार्टी केवने पुरस्कृत आमदार चषक उरण पनवेलचं हे दमदार पर्व. दुसरं पर्व या स्पर्धेचं. सर्वाधिक लोकप्रियता या स्पर्धेची आपण पाहिली वाढली. प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी पहिल्या रात्रीपासून आजही आपण पाहत आहे. 1 रनचं समीकरण बाकी आहे. सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फक्त एकच करायचे. कितपत सामना पुढे जाईल. खोदून काढला बॉलला. रन मात्र नाही आहे. सिंगलचा हा प्रयत्न होतोय. चला भेंडकर टीम खेळाडू कक्षाकडे आपण चला. तुम्हाला बॅटिंग करायची आहे पुढच्या खरं तर मॅचमध्ये. तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. यॉर्कर बॉल आणि त्याच्यावरती हा विजयी फटका. सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमने. वेल प्लेड. अभिनंदन टीम सुरुंगपाडा. हार्ड लक मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. खरं तर यंदाचा हंगाम प्रतीक तुमच्या संघाला थोडासा बॅटपास तुमच्या वाट्याला आलाय. असू द्या खरं तर बऱ्याच वेळा प्रत्येक संघाच्या वाट्याला हे येतं. परंतु पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करून चांगला खेळ आपल्या माध्यमातून हो एखाद्या पुढच्या स्पर्धेमध्ये हीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करू. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. भेंडकर टीमला शुभेच्छा. उल्वे टीमला शुभेच्छा.